नमस्कार, मी डॉक्टर तुषार कोकाटे. पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं. मित्रांनो, आजचा आपला विषय हा चिकनगुनियाच्या संदर्भात आहे. आता चिकनगुनिया एखाद्याला जर झाला तर चिकनगुनियामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ताप असतो आणि ह्या तापाबरोबर एक महत्त्वाचं विशिष्ट लक्षण असतं. ते असं की इथे सांधे खूप दुखतात, सांधे प्रचंड दुखतात, सगळे जॉईंट्स हे दुखत असतात, एवढे दुखतात की पेशंट अगदी बेड रिडन होऊन जातो, त्याला चालता उठता बसता सुद्धा येत नाही, अशा सुद्धा कंडिशन होऊ शकते. आणि या तापाबरोबर ह्या सांधेदुखीबरोबर अनेकदा नॉशिया म्हणजे मळमळ असणं, डोकं दुखणं, तसंच मस्क्युलर पेन म्हणजे सांधे तर दुखतायतच पण आपले जे मसल्स आहेत ते पण दुखत असतात. अशी लक्षणं जनरली चिकनगुन्यामध्ये दिसतात. आता सध्या हे चिकनगुनियाचे पेशंट्स खूप वाढलेले आहेत. मध्यंतरात या चिकनगुनियाची साथही येऊन गेली असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. आणि आता बऱ्याच लोकांचे चिकनगुनिया बरे झालेले आहेत म्हणजे त्यातला ताप जो आहे तो निघून गेलेला आहे, म्हणजे आता फीवर येत नाही आहे, परंतु सांधेदुखी मात्र तशीच राहिलेली आहे. आणि ही सांधेदुखी प्रचंड वेदनादायक आहे. अनेक लोकांना नीटसं चालता येत नाही आहे, नीटसं उठता बसता येत नाही आहे, एवढी सांधेदुखी आहे, एवढा अंगमर्द म्हणजे मस्क्युलर पेनसुद्धा आहे. आणि याबरोबर डोकं दुखणं असेल किंवा काही प्रमाणामध्ये पचनाच्या संदर्भातल्या तक्रारीसुद्धा या चिकनगुन्यानंतर सुरू झालेल्या आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की चिकनगुन्या का होतो, तर चिकनगुन्या हा चिकनगुन्याचा जो कॅरियर मच्छर आहे, डास आहे, तो चावल्यानंतर होतो. आता मग फक्त एवढंच कारण आहे का चिकनगुन्या होण्यासाठी, तर निश्चितपणे नाही. कारण हा मच्छर अनेकांना चावलेला असतो, परंतु सगळ्यांनाच चिकनगुन्या होईलच असं नाही. मग इथे असं म्हटलं जातं की मग ज्याची त्याची इम्युनिटी आहे, प्रतिकारशक्ती आहे, ज्याची प्रतिकारशक्ती चांगली असते त्याला होणार नाही, आणि ज्याची प्रतिकारशक्ती चांगली नाही त्याला असा चिकनगुन्या होईल. आता मग ही प्रतिकारशक्ती किंवा इम्युनिटी म्हणजे नेमकं काय असतं, तर आयुर्वेद असं सांगतोय की रोगा हा सर्वे अपि मंदे अग्न. म्हणजे काय, तर जे काही सगळे रोग किंवा आजार होतात हे आपल्या अग्निमांद्यामुळे होत असतात. आणि म्हणूनच जेव्हा एखादा आजार आपल्या शरीरात होणार आहे, भले मग तो मच्छर चावल्यामुळे जरी होणार असला तरीसुद्धा त्या आजाराची, त्या रोगाची पार्श्वभूमी ही आपल्या शरीरामध्ये आधीच तयार जर असेल तरच तो आजार आपल्याला होण्याची शक्यता आहे. यालाच आपली इम्युनिटी कमी आहे असं म्हणू शकतो आपण. आणि जर तुमची इम्युनिटी चांगली असेल, म्हणजेच तुमचा जर अग्नी चांगला असेल, तर असा मच्छर चावला तरीही त्याच्या संदर्भातली ते जे काही व्हायरस वगैरे असतील त्यांना प्रतिकार करण्याची तुमची क्षमता चांगली असल्यामुळे तुम्हाला असा चिकनगुन्या किंवा कुठलाही आजार होण्याची शक्यता नाही. मग आता हे जर असं असेल तर याचाच अर्थ कुठल्याही तापामध्ये आणि विशेषतः चिकनगुन्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं आहे आपला अग्नी म्हणजेच पर्यायाने आपली इम्युनिटी. मग आता या चिकनगुन्यावरती मॉडर्न मेडिसिन ज्याला म्हटलं जातं त्याच्यामध्ये काय उपाय आहेत, तर खरं सांगायचं तर तिथे कुठलाही उपाय, स्पेसिफिक उपाय ह्या चिकनगुन्यावरती नाही असं म्हटलं तरी चालेल. मग तिथे उपाय काय केले जातात, तर जनरली चिकनगुन्या झाल्यानंतर आपण सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट करतो. म्हणजे ताप आलेला आहे तर ताप कमी करण्यासाठी काही औषधं दिली जातात. सांधे दुखतात का, मग सांधेदुखीसाठी काही पेन किलर, स्टिरॉइड्स अशी औषधं दिली जातात. आणि ह्या चिकनगुन्याची लक्षणं कमी केली जातात. आता खरं तर इथे आपल्या अग्नीची चिकित्सा होणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं आणि बऱ्याचदा ती होतच नाही. आणि म्हणूनच चिकनगुन्या होऊन गेल्यानंतर किंवा चिकनगुन्या बरा झाल्यानंतर म्हणजे त्यातला ताप निघून गेल्यानंतर बऱ्याच जणांना ही सांधेदुखी अनेक महिने, काही काहींना तर अनेक वर्षानुवर्षसुद्धा ती तशी असते. आता यासाठी काही करता येईल का, तर निश्चितपणे करता येईल. काय करायचं आहे पाहूया. मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी आता बरेच नवीन व्ह्यूअर्स आपल्याशी जोडले जात आहेत, परंतु माझ्या असं लक्षात येतं की यातले अनेक जण चॅनल सबस्क्राईब करत नाहीत. तर जर तुम्हाला आरोग्यविषयक, आयुर्वेदविषयक माहितीमध्ये इंटरेस्ट असेल, हे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील, तर आपले नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला ते कळावं यासाठी हा चॅनल आत्ताच लगेच सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारचं ते जे घंटीचं बटन आहे ते सुद्धा प्रेस करा, जेणेकरून आपला नवीन व्हिडिओ आला की त्याचा मेसेज, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर आता इथे सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला उपाय मी असं सांगेल की विशेषतः जर तुम्ही चिकनगुन्याच्या ॲक्टिव्ह फेजमध्ये आहात, म्हणजे तुम्हाला ताप येतोय, सांधेदुखी आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, तर सगळ्यात महत्त्वाचं असतं रेस्ट घेणं, विश्रांती करणं.
आता इथे कुठलंही व्हायरल इन्फेक्शन जेव्हा आपल्याला होतं तेव्हा इथे सगळ्यात महत्त्वाची ट्रीटमेंट ही रेस्ट म्हणजे विश्रांती हीच असते. कारण व्हायरल इन्फेक्शनसाठी तसंही अँटीबायोटिक देऊन किंवा बाकीचे काही औषधं देऊन विशेष असा फायदा होत नाही. इथे जर तुम्ही विश्रांती प्रॉपर घेतली तर निश्चितपणे व्हायरल इन्फेक्शन कमी होतात किंवा पटापट ते रिझॉल्व्ह होऊ शकतात. आता आयुर्वेदानुसार सुद्धा इथे विश्रांती का महत्त्वाची आहे? कारण चिकनगुन्या झाल्यानंतर किंवा चिकनगुन्या होऊन गेल्यानंतर इथे जेव्हा तुमचे सांधे दुखत असतात, जेव्हा तुमचं अंग दुखत असतं, तेव्हा इथे तुमच्या शरीरामध्ये वाताचा प्रकोप झालेला असतो. वात खूप जास्त मोठ्या प्रमाणात वाढलेला असतो आणि जर वात कमी करायचा असेल तर विश्रांती ही एक महत्त्वाची आणि अवश्यंभावी अशी ट्रीटमेंट आहे. आता इथे दुसरी महत्त्वाची चिकित्सा मी अशी सांगेल ते म्हणजे लंघन. आयुर्वेद असं सांगतोय की कुठलाही फीवर म्हणजे कुठलाही ताप हा अग्निमांद्याशिवाय येऊ शकत नाही आणि जर अग्निमांद्य आहे तर निश्चितपणे शरीरामध्ये आम तयार होतो. हा आम काय भानगड असते तर आपण जे काही खातो किंवा जे काही पितो ते जर व्यवस्थित शरीरामध्ये पचलं नाही तर त्याचा आम तयार होतो, म्हणजे ते अर्ध कच्चं राहतं आणि त्याचा आम तयार होतो आणि हा आम जिथे जिथे जाईल तिथे तिथे आपल्याला आजार निर्माण करू शकतो. तो जर सांध्यांच्या चिकनगुन्याच्या बाबतीत तो सांध्यांच्या ठिकाणी जातो आणि सांध्यांच्या ठिकाणी जाऊन तो संधिवेदना म्हणजे जॉईंट्स पेन तयार करतो. आता हा आम जर पचला तर ही जी सांधेदुखी आहे ती कमी होताना दिसते. तर हे आम पचनाचं कार्य लंघनाने साधतं आणि म्हणूनच आयुर्वेद असं सांगतोय की अशा वेळी लंघन म्हणजे उपवास केला पाहिजे. आता हा उपवास किती केला पाहिजे तर आपल्याला जेवढा सोसेल त्या प्रमाणामध्ये उपवास केला पाहिजे. चिकनगुन्याच्या ॲक्टिव्ह फेजमध्ये तुम्ही असाल तर निश्चितपणे इथे काळजी घेतली पाहिजे की आपण बऱ्याच वेळेला असं दिसतं की फीवर आहे मग पेशंटला नारळ पाणी दिलं जातं किंवा हलका आहार म्हणून वरण भात दिला जातो, पोहे दिले जातात, इडली दिली जाते. बऱ्याचशा हॉस्पिटलमध्ये सुद्धा असा नाश्ता किंवा असा आहार हा चक्क फीवरच्या म्हणजे तापाच्या रुग्णांना सुद्धा दिला जातो, जे अत्यंत अशास्त्रीय आहे, अत्यंत चुकीचं आहे. मग आता इथे काय केलं पाहिजे तर इथे खरं तर थोडंसं लंघन म्हणजे उपवास केला पाहिजे आणि जेवढी भूक असेल, जेवढा अग्नी असेल, जेवढी पचनशक्ती असेल तेवढ्या प्रमाणात पथ्यकर आहार घेतला पाहिजे. मग काय घेतला पाहिजे तर निश्चितपणे इथे आयुर्वेदाने सांगितलेले वेगवेगळ्या प्रकारचे यवागू म्हणजे पेजेचे प्रकार असतील किंवा आपल्या ज्या डाळींची जी कढणं आहेत ती आपण इथे घेतली पाहिजेत. ही कढणं म्हणजे ही जे यवागू किंवा कढण हे फक्त आहार म्हणून नाही तर औषध म्हणून आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. या संदर्भातला सविस्तर व्हिडिओ आपण कढणाच्या संदर्भात केलेला आहे, तर तो नक्की तिथे पहा. आता ही कढणं जर आपण घेतली तर निश्चितपणे चिकनगुन्याचे जे पुढं होणारे साईड इफेक्ट्स आहेत म्हणजे त्याच्यातून राहणारी जी सांधेदुखी आहे किंवा अंगदुखी आहे ती राहत नाही असा अनुभव आहे. आता चिकनगुन्यानंतरची ही सांधेदुखी बरी करण्यासाठी पुढचा एक महत्त्वाचा उपाय म्हणजे कोष्ण जलपान करणे. कोष्ण जलपान म्हणजे काय तर आयुर्वेदाने असं सांगितलेलं आहे की गरम पाणी, चांगलं उकळलेलं गरम पाणी जर आपण कोमट असताना किंवा जेवढं सोसेल तेवढं गरम असताना पिलं तर आपल्या शरीरामध्ये आमपचनाचं काम करतं, वात कमी करण्याचं काम करतं आणि अग्निमांद्य जे झालेले आहेत ते सुद्धा दूर करण्याचं काम करतं. थोडक्यात हे असं चांगलं उकळलेलं गरम पाणी सोसेल एवढं गरम पिणं हे आपल्या शरीरामध्ये तिन्ही प्रकारे संधिवात कमी करण्याचं काम करतं आणि म्हणूनच ते अत्यंत महत्त्वाचं सुद्धा आहे. इथे गरम पाणी करताना जर ते तुम्ही निम्म आटवून मग ते पिलात तर जास्त उत्तम आहे, परंतु किमान ते पाणी चांगलं उकळलेलं तरी असावं. बऱ्याचदा असं होतं की पेशंट थोडंसं जेवढं पाणी आपल्याला कोमट प्यायचं आहे तेवढंच काटामोड पाणी करतात आणि तसंच पितात. तर तसं पाणी प्यायला सांगितलेलं नाही आहे. तसंच बऱ्याचदा पाणी एकदम उकळून ठेवलं जातं आणि ते थंड करून पिलं जातं. का तर आता त्यातले जंतू मेलेले आहेत, आता आपण ते प्यायचे. इथे कोमट पाणी पिण्याचा आपला उद्देश हा त्यातले जंतू मारणं नाही आहे, तर कोमट पाणी हे कोष्ण असताना म्हणजे थोडंसं गरम कोमट असताना प्यायचं आहे. जेवढं सोसेल तेवढं कोमट प्यायचं आहे, जेणेकरून त्या उष्णतेने आपल्या शरीरामध्ये जो आम तयार झालेला आहे त्याचं पचन होईल, आपला अग्नी वाढेल आणि वात कमी होईल आणि पर्यायाने आपल्या संधिवाताच्या किंवा जे काही जॉईंट्स पेन आहेत त्या कमी होतील. आता ह्या सांध्यांच्या वेदना, वाताच्या वेदना कमी करण्यासाठी अजून एक अत्यंत प्रभावी औषध म्हणजे सुंठ. आयुर्वेदाने सुंठीला विश्वभेषज असं म्हटलेलं आहे. आयुर्वेद असं सांगतोय की नागरम दीपनम ऋष्यम ग्राही हृद्यम विबंधनुत रुच्चम लघुस्वादुपाकम स्निग्धोष्णम कफवातजित. अर्थात ही जी सुंठ आहे ही सुंठ ही उत्तम प्रकारे आमपाचक आहे, तसंच
ती उष्णवीर्य असल्यामुळे आपल्या शरीरामध्ये वाढलेला वातही कमी करते, कफवातजित आहे त्यामुळे आमसुद्धा कमी करते आणि उत्तम प्रकारे ती वेदना शमनाचं म्हणजे वेदना कमी करण्याचं काम करते. आता ही सुंठ आपण कशी घेऊ शकतो, तर सुंठसिद्ध जल घेऊ शकतो, म्हणजे सुंठ पाण्यामध्ये भिजवून ठेवून ते पाणी प्यायला आपण वापरू शकतो किंवा सुंठीचा आपण काढासुद्धा करू शकतो. आता ज्यांना थोडासा पित्ताचा त्रास आहे किंवा ज्यांची उष्ण प्रकृती आहे यांनी या सुंठीबरोबर जर वाळा वापरला तर अधिक उत्तम. आता ह्या तापाचा परिणाम घालवण्यासाठी, ह्या संधिवेदना जॉईंट्स पेन घालवण्यासाठी पुढचं महत्त्वाचं द्रव्य म्हणजे गुळवेल. आता ह्या गुळवेलला आयुर्वेदाने अमृता असं म्हटलेलं आहे. कुठलाही ताप येऊन गेल्यानंतर शरीरामध्ये जे विषारं वाढलेली असतात ही विषारं कमी करण्यासाठी, घालवून टाकण्यासाठी जी मदत करते अशी ही अमृता म्हणजे गुळवेल. आता या गुळवेलचा परिचय कोविडच्या निमित्ताने आपल्यापैकी अनेकांना झालेला असेलच. ज्यांना ह्या वनस्पतीचा परिचय नाही त्यांनी आपल्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांकडे जाऊन तिचा परिचय करून घ्यावा, त्यांच्याकडून ती गुळवेल घ्यावी आणि तिचा जर तुम्ही काढा करून पिला किंवा त्या वैद्यांच्या सल्ल्याने, डॉक्टरांच्या सल्ल्याने जर तुम्ही गुळवेलीचा वापर केला तर निश्चितपणे चिकनगुन्यानंतर आलेली जी सांधेदुखी आहे ती दूर होण्यामध्ये हिचा गुळवेलचा खूप चांगला उपयोग होतो असा अनुभव आहे. आणि आता चिकनगुन्याचे किंवा कुठल्याही जुन्या तापाचे जे साईड इफेक्ट्स आहेत किंवा विशेषतः त्यातल्या ज्या संधिवेदना जॉईंट्स पेन आहेत ते घालवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ट्रीटमेंट ती म्हणजे घृतपान. म्हणजे काय, तर तुपाचं सेवन करणं. कारण झालेलं काय असतं की कुठलाही मोठा ताप आपल्याला येऊन गेल्यानंतर आपले जे सप्तधातू आहेत रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र या सगळ्यांवरती परिणाम झालेला असतो आणि हा परिणाम घालवण्यासाठी जर कुठलं द्रव्य, कुठलं औषध आपल्याला मदत करतं तर ते म्हणजे घृत म्हणजे तूप. इथे जर गाईचं तूप चिकनगुन्यानंतर जर तुम्ही वापरलं, आहारामध्ये वापरलं, तसंच रोज सकाळी रिकाम्या पोटी 1 कपभर दूध त्यात 2 चमचे तूप, या संदर्भातला व्हिडिओ आपण सगळ्यांनी बघितलेलाच आहे. तर इथेही सांगतो की अशा पद्धतीने रिकाम्या पोटी जर आपण तुपाचं सेवन केलं तर निश्चितपणे आपल्या धातूंना बल मिळतं आणि धातूंना बल मिळाल्यामुळे आपल्या शरीरामध्ये त्या तापाचा जो काही परिणाम झालेला असतो तो नाहीसा होण्यासाठी इथे मदत होते. आयुर्वेदाने स्पष्ट शब्दात सांगितलेले की कुठल्याही तापातून, मोठ्या तापातून उठल्यानंतर किंवा जर तो त्या तापाचं रूपांतर जीर्णज्वरामध्ये म्हणजे जुन्या तापात किंवा अगदी हाडी तापात जरी झालेलं असलं तरीसुद्धा हे सगळे त्याचे साईड इफेक्ट्स काढून टाकण्यासाठी घृतपान करणं म्हणजे तुपाचं सेवन करणं हे अमृता समान लाभकारी आहे असं सांगितले. आणि आता यानंतर ही सांधेदुखी घालवण्यासाठी अजून एक महत्त्वाचा उपाय तो म्हणजे एरंड तेल. आता इथे बऱ्याचदा चिकनगुन्या होऊन गेल्यानंतर सांध्यांमध्ये वात एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेला असतो की वाताचा अक्षरशः प्रकोप झालेला असतो. तिथे आम साचलेला असतो आणि हा आम आणि तिथे साचलेला वात तिथून निघत नाही. बरेच पेशंट तर आमवातामध्ये सुद्धा जातात. आता इथे असा आमवातामध्ये पेशंट गेलेला असो किंवा नसो, एरंड तेल अत्यंत महत्त्वाचं ठरतं. कारण एरंड तेलाकडे 2 महत्त्वाचे गुणधर्म आहेत. ते म्हणजे वाताचं अनुलोमन करणे, म्हणजे वाताला त्याच्या गतीने त्याच्या दिशेने खाली ढकलणे. त्यामुळे हे एरंड तेल सांध्यांच्या ठिकाणचा वातसुद्धा काढतं, तसंच ते उत्तम प्रकारचं आमपाचकसुद्धा आहे. आणि म्हणूनच अशा प्रकारे जर एरंड तेल तुम्ही जर सेवन केलं, आता हे एरंड तेल कसं सेवन करायचं, त्याचा डोस काय आहे या संदर्भातला एखादा सविस्तर व्हिडिओ आपण पुढे बघणार आहोतच. परंतु जर आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही जर एरंड तेलाचं सेवन केलं तर तरीसुद्धा चिकनगुन्यानंतर झालेली जी सांधेदुखी आहे ती कमी होण्यासाठी, बरी होण्यासाठी निश्चितपणे मदत होते. आता या व्यतिरिक्त काही उपाय आहेत का, तर निश्चितपणे आहेत. आयुर्वेदामध्ये या संदर्भाने बस्ती चिकित्सा सांगितलेली आहे जी वाताची उत्तम चिकित्सा समजली जाते. तसेच काही रुग्णांमध्ये माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की चिकनगुन्याच्या काही रुग्णांमध्ये रक्तमोक्षण करणं हे सुद्धा खूप फायदेशीर ठरतं. त्यामुळे आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांच्या तिथे रक्तमोक्षणसुद्धा केलं जाऊ शकतं, बस्ती केले जाऊ शकतात. तसंच जर गरज पडली तर इथे विरेचनसुद्धा दिलं जातं. औषधोपचार आहेत का, तर औषधंसुद्धा भरपूर आहेत. चिकनगुन्यातला हा आम कमी करणारा, वात कमी करणारी अनेक औषधं आयुर्वेदामध्ये आहेत. या औषधांचा यथायोग्य वापर केला तर निश्चितपणे चिकनगुन्यानंतर आलेली ही सांधेदुखी कमी होताना दिसते, बरी होताना दिसते. बऱ्याचदा असंही दिसतं की मी मगाशी सांगितलं की ह्या तापाचा आपल्या शरीरावरती, आपल्या सप्तधातूंवरती परिणाम झालेला असतो. मग आता हा परिणाम आपलं जर लिव्हर आहे म्हणजे आपलं यकृत, तसंच आपली जी प्लीहा आहे, आपली जी मूत्रपिंड म्हणजे आपल्या ज्या किडन्या आहेत त्यांच्यावरती सुद्धा याचा परिणाम झालेला असतो. आणि हा परिणाम घालवल्याशिवाय इथे चिकनगुन्याची ही जी सांधेदुखी आहे ती पूर्णपणे बरी होऊ शकत नाही. आणि म्हणूनच
जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांना जर दाखवलं आणि ते कदाचित तुमचं ते उदर परीक्षण करतील, नाडी परीक्षण करतील आणि त्या अनुषंगाने जर तुम्ही ह्या अवयवांवरती झालेला जो परिणाम आहे तो घालवणारी चिकित्सा त्यांच्याकडे घेतली तर निश्चितपणे चिकनगुन्यानंतर आलेली ही जी काही सांधेदुखी आहे आणि वर्षानुवर्ष महिनोन्महिने टिकणारी ही जी सांधेदुखी आहे ती बरी होण्याला, कायमची बरी होण्याला मदत होते, किंबहुना ती बरी होतेच असा अनुभव आहे. फक्त गरज आहे ती योग्य निदानाची आणि योग्य पथ्य पालनाची. असो तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील, शंका असतील तर त्यासुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका. तसंच आयुर्वेदविषयक, आरोग्यविषयक माहिती सांगणारा हा चॅनल जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेला नसेल तर चटकन पटकन करून टाका. कारण आयुर्वेदाच्या संदर्भात, आरोग्याच्या संदर्भात वेगवेगळी नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा पुन्हा भेटत राहणारच आहोत. खूप खूप धन्यवाद.